शेतकरी अन्नदाता आहे म्हणून आपण सगळेजण त्याला आठवण ठेवतो, पण शेतकरी मात्र स्वतः कर्जाच्या बोजामध्ये अनेक प्रकारे डुबलेला आहे। तो कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो। शेतकरी अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिन दाता, हवाई इंधन दाता आणि आता इथे पिसे साहेबांनी हायड्रोजन पण तयार झालेला आहे, त्यामुळे आता हायड्रोजन दाता देखील शेतकरी बनणार आहे। हे सगळे विषय याकरता महत्त्वाचे आहे की या सगळ्या विषयाचा डायरेक्ट इम्पॅक्ट शेतकऱ्यांवर होणार आहे। ग्रामीण अर्थशास्त्र बदलणार आहे। एक दिवस असा येणार आहे, तो लवकरच येईल, की खंडाळा गावातून पुण्यामध्ये नोकरी करायला जाण्याची गरज नाही राहणार, तर पुण्यातला झालेला इंजिनियर खंडाळा गावात नोकरी करायला येईल, असं उलटं चक्र फिरणार आहे। याचं कारण गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाला तर या देशाचा विकास होणार आहे, आत्मनिर्भर भारत बनणार आहे। आज आपल्या देशाच्या विकासाचा मापदंड मोजायचा असेल तर आपण तो जीडीपी मध्ये मोजतो, आणि आपल्या देशाचं हे दुर्भाग्य आहे की आपल्या देशामध्ये जीडीपी मध्ये आपल्या कृषी क्षेत्राचं आणि कृषीच्या अलाइड क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 14% आहे। मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 22 ते 24% आहे। सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे, आणि या देशातली 65% जनतेचं कॉन्ट्रीब्युशन केवळ 14% आहे। याचं कारण गेल्या अनेक वर्षापासून जी धोरणं आखल्या गेली त्यात शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा याकरता खऱ्या अर्थाने ते धोरणांमध्ये सुधारणा करायला पाहिजे होती, तेवढी झाली नाही। कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे। आपल्या भागामध्ये अनेक फळं तयार होतात, पण सगळी फळं स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे। ब्रेड बिस्किट महाग आहेत, गहू स्वस्त आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये विशेषतः शेतकऱ्याच्या या सगळ्या मालावर शेतकरी अन्नदाता आहे म्हणून आपण सगळेजण त्याला आठवण ठेवतो, पण शेतकरी मात्र स्वतः कर्जाच्या बोजामध्ये अनेक प्रकारे डुबलेला आहे। तो कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो। आपल्या भागामध्ये कमीत कमी स्थिती आमच्यापेक्षा चांगली आहे। आमच्या इथे 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आणि ह्या आत्महत्या याकरता नाही केल्या की त्यांच्या मानेला खास सुटली म्हणून त्यांनी फाशीचा दोर आपल्या गळ्यात नाही अडकवला, तर नाईलाजाने आणि मजबुरीतून त्यांनी आत्महत्या केल्या। आणि म्हणून मी गेल्या 30 वर्षापासून असं ठरवलं, कारण माझाही जन्म शेतकऱ्याच्या घरात झाला, की या आत्महत्या थांबवण्याकरता आपण याची कारणं शोधून याच्याकरता काम करायचं। हे कठीण आहे, पण असंभव नाही आहे। आणि म्हणून गहू, तांदूळ, ज्वारी, मका लावून आता शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही। तर आपल्या देशामध्ये जे जे इम्पोर्ट आहे तो माल आपल्या देशात शेतकऱ्यांनी तयार केला तर शेतकरी, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी सुखी, समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। ज्यावेळी साखरेच्या मोलॅसिस पासून, ज्यूस पासून आपण इथेनॉल तयार करायला लागलो, आता पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आपण टाकतो, पण ज्यावेळी मक्यापासून इथेनॉल तयार करण्याचा विषय सरकारमध्ये आला तेव्हा स्वाभाविकपणे हा विषय उभा झाला की फूड वर्सेस फ्युएल, आणि याच्यावर मोठा वाद आहे देशात। मागच्या वर्षी मी पुण्यामध्ये आपल्या देशातले अतिशय विद्वान IAS ऑफिसर आणि अर्थशास्त्री, फायनान्स सेक्रेटरी होते डॉक्टर केळकर, त्यांना पुण्यभूषण पुरस्कार देण्याकरता आलो होतो। त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यातलं चॅप्टर आहे फूड वर्सेस फ्युएल, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केवळ अन्नधान्य तयार करावं
बाकीच्या गोष्टी त्यांनी केल्या तर अन्नधान्याचं शॉर्टेज निर्माण होईल. त्यामुळे अशा प्रकारचा एक विचार या देशात अनेक लोकांनी मांडला. पण आज देशामध्ये अशी स्थिती आहे की आपण तांदूळामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. तांदूळ गहू ठेवायला आपल्या गोडाऊनमध्ये जागा नाही आहे. सरकारच्या गोडाऊनमध्ये आपण जेव्हा तांदूळ गहू ठेवतो तेव्हा लाखो टन आपला गहू तांदूळ ज्वारी सडून जाते, कारण ते गोडाऊन्स गळके आहेत, ते गळतात. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही निर्णय घेतला की मक्यापासून इथेनॉल करायला अनुमती द्यायची, तर मला सांगताना आनंद होतो की मक्याची MSP ही 1800 रुपये क्विंटल होती आणि मार्केट प्राइस 1200 रुपये क्विंटल होती. पण हा निर्णय झाल्याबरोबर मक्याची किंमत मार्केट प्राइस 2600 रुपये क्विंटल झाली आणि UP आणि बिहारमधल्या शेतकऱ्यांच्या खिशात 45,000 कोटी रुपये केवळ एका छोट्या धोरणामुळे त्यांना तेवढे पैसे त्यांच्या खिशात गेले. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये संशोधन करण्याची गरज आहे आणि या सगळ्या कामाला तुमच्याही सहकार्याची गरज आहे.